अशी माझी शंका आहे. बरं, वडिलांना अशी वागणूक मिळाली तर इतरांचं काय झालं असेल? आता तुम्हाला स्क्रीनवर जे आम्ही बाळ दाखवणार आहोत, म्हणजे जे अर्थातच वैष्णवीचं बाळ आहे, तेच बाळ आहे जे काल त्याच्या आजी आजोबांकडे म्हणजे कसपटेंकडे आलं. पण त्याआधी 4-5 दिवस त्याचे जे हाल झाले असतील, त्याच्या वेदना आजही तुमच्या आमच्या मनात आहे. पण मग प्रश्न असा आहे की बाळासाठी वैष्णवीच्या कुटुंबियांनी प्रयत्न केले नाहीत का? तर तसं नाहीये. जेव्हा वैष्णवीनं आत्महत्या केली त्यानंतर लगेचच तिचे मामा बाळाचे हक्क मिळावेत म्हणून पोलिसांकडे गेले. तिथे काय घडलं तुम्हीच ऐका. मी पोलिसांशी बोललो. पोलिसांनी आम्हाला कात्रजचा घाट दाखवला. पोलीस म्हणतात कोर्टात जा. अहो, मूल कुणाचं आहे? हागवणे कसपटे परिवारातलं. जर हागवणे परिवाराचं जर मूल असतं आणि त्याची कस्टडी घ्यायची असेल तर आम्ही कोर्टात जाऊ. मूल एक तिरस्ते व्यक्तिक आहे. ते मूल इतकं संवेदनशील आहे, ओळखीच्या माणसाशिवाय राहत नाही. आणि त्या मुलाचं जर उद्या काही कमी जास्त झालं, ह्याला जबाबदार कोण? हे म्हणजे पु ल देशपांडेंनी मराठी दुकानदाराबाबतीत गमतीने लिहिलं होतं की मराठी दुकानदारासाठी सगळ्यात वाईट इसम म्हणजे दुकानात आलेला ग्राहक. तसं थोडंसं त्याची माफी मागून जर का हे वाक्य फिरवायचं म्हटलं तर कदाचित काही का असेना पण मोठ्या संख्येनं पोलीस स्टेशनसाठी सगळ्यात वाईट माणूस, सगळ्यात नकोसा माणूस म्हणजे स्वतःची तक्रार घेऊन आलेला माणूस की ज्याने आपल्या बाजूला सुद्धा उभं राहू नये. आता आणखी एक पराक्रम बघा. मयुरी जगताप म्हणजे राजेंद्र हगवणेची मोठी सून, जी हगवणेच्या याच छळछावणीतून स्वतःचा जीव वाचून माहेरी निघून गेली होती, तिथंच राहत होती. मग तुम्ही म्हणाल की तिनं पोलिसांकडे न जाता माहेरी का गेली? तसं नाहीये. तर तसं हे झालेलं नाहीये. तिनं जेव्हा पोलिसांचं दार ठोठावलं होतं तर तिलाही तेच सहन करावं लागलं जे वैष्णवीच्या आई वडिलांनी सहन केलं. आणि इतकंच नाही, जर पोलिसांनी वेळीच हे ऐकलं असतं, म्हणजे मयुरीचं ऐकलं असतं, तर वैष्णवीचाही जीव वाचला असता. असा अतिशय महत्वाचा दावाच मयुरीनं व्यक्त केलाय. पाहूयात मयुरीचं काय म्हणणं. नक्कीच पोलिसांनी जर कारवाई त्यावेळेसच जर केली असती तर वैष्णवी आज आपल्या सगळ्यांमध्ये असती. पण हे राजकीय जे नेते म्हणतात आहेत ते, त्यांना खूप त्या गोष्टीचा माज होता की मी काही करू शकतो, मी कोणालाही दबावात टाकू शकतो. आणि त्यांनी त्या पोलिसांना पण तेच केलं, पैसे चारले, दबाव आणला त्यांच्यावरती, म्हणून ते प्रकरण तिथंच दबलं गेलं. दिरानी की मला उचलून आपटलं, जे माझे केस इंदळले आणि मोबाईल घेऊन पळून गेला. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे गाडी नव्हती, म्हणून मी दुसऱ्याच्या फोनवरतून माझ्या आईला फोन केला की इथं मला त्यांनी मारलेला आहे, तू पटकन ये. मग ज्यावेळेस त्यांची गाडी आली त्यावेळेस मग मी पौड पोलीस स्टेशनमध्ये गेले. पण पौड स्टेशनमध्ये पण मी 9 वाजता गेले होते तिथं, पण तरी त्यांनी माझी तक्रार घेतली नाही. त्यातही समझोता करत होते ते. आणि त्याच्यानंतर माझी 2:30 ते 2च्या दरम्यान माझी कंप्लेंट त्यांनी FIR दाखल केली. जर पोलिसांनी इथे कारवाई केली असती योग्य, तर कदाचित हे झालं नसतं आज, हे टळलं असतं आज. या ज्या मयुरी जगतापला तुम्ही पाहिलं, ही मयुरी जगताप कोणी साधी व्यक्ती नाहीये. एका उच्च शिक्षित आणि एका चांगल्या उच्च मध्यमवर्गीय घरातून असलेली ही मुलगी आहे. ही रात्रीच्या वेळी बावधन किंवा पौड पोलीस स्टेशनला जाते डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचाराच्या बाबतीत तक्रार द्यायला. लक्षात घ्या तुम्ही, एक तरुणी स्वतःवरती काहीतरी प्रकार घडलेला आहे घरामध्ये याची तक्रार द्यायला 2-2 पोलीस स्टेशनमध्ये जाते. तिच्या बाबतीत पोलीस जर का इतके बत्थड सारखे वागत असतील, कोरडे वागत असतील, तर विचार करा कुणी गरीब घरातली मुलगी असेल, बाई असेल की जिला कदाचित लिहिता वाचता येत नाही, पोलिसांशी कसं वागावं बोलावं कळत नाही, तिचं काय होत असेल. हे मयुरी जगतापच्या बाबतीत झालेलं आहे. त्याचा तुम्ही थेट आता दावा तिच्याच तोंडून ऐकलेला आहे.